अरे पांडू काय चाललं? रघु काकांकडे. काय झाला? रघु काका तुमकाच हुडकत होतोय मी. तुमच्या घराकडे जाऊन येलोय. नेने काकांकडे जाऊन येलोय. तुम्ही ताक पितास ना, थंयसर पण जाऊन येलोय 9 तास. तुमच्या देवळाकडे पण जाऊन येलोय. देव असत तुमचे गेले नाही. काय आमच्या घराकडचे देव गेले होते ना. परत दिले? वाघान पळवल्या नव्हता. वाघान आणून ठेवल्या दारात तसे होते. माईन तुमका बोलवलेला घराकडे देवाक पूजू. एक नारळ देवळाकडे ठेवून येत. इसरा नको. इसरा नको. देवळाकडे घराकडे विसरलंय. घराकडे. दत्ता सगळा ठेवलास ना बरोबर? बाबा तुझी जागा तुझं मान तू घे, पण या घरावर कृपा दृष्टी ठेव रे बाबा. गेलो ना परत का येवचाच लागला असता. मी गारणात कसा घातलेलं ह्या घर सोडून जातलो खय. काळजीच लागून राहिली होती. काय झाला काय कळणार नाही. पण आता जे काही ईदी करूचे असतात ना ते सगळे करून घेवा. होय सगळा नीट करू वया. बा देवा महाराजा, यांच्याकडून काही चूक झाली असतात तर ती पदरात घे आणि तुझी जागा घे रे महाराजा. होय महाराजा. रघु काका काय या अडसर हा कसली तरी. देव आपली जागा घेऊ बघणार नाही. यावर काहीतरी उपाय असतात ना. दत्ता गंगाळ पाणी भरून घेऊन ये आणि एक पंचपत्र घेऊन ये. होय भाऊजी घरावर काय? अहो मी असं आहे ना, मी ते का काय तर सांगतोय. नमस्कार करा. रघु काका ठेव. सांच्यापर्यंत ह्या बुडला तर समजायचा देवान आपली जागा घेतली, नाही तर घरावर मोठा संकट ये. थोड्या वेळान हैसर 5 पिठाचे दिवे लावा. त्याच्या सेवेत कमी पडलाच म्हणून ही वेळ इली. आता सांभाळू गया.
काय कळता ना माझा म्हणणं? होय. ह्या नाही बुडला गाव जेवण घालूचा लागात 5 सवासणींची पूजा करूची लागतली आणि शिवाय दान धर्म करूचो लागतलो. संध्याकाळपर्यंत वाट बघा, येतोय मी. सरिता चल, आपण पिठाचे पंटे करून घेऊया. हं? बायलेचो चेहरो पावलो. डोळे असे आत गेल्यासारखे झालेत. चेहरो काळो निळो पडलेलो. पोटात दुखता, पायात तारो नाही, वड येतात नुसते. जीव जाव गेल्यासारखा किंचाळता हो. बघूया काय होईता. मी बांधलोय, तू बघता तुझा. दिल्या अरे ग्लास घे काढण्यासाठी. माका नकोय. काय अण्णा खय जातोय? नारळ ठेव आणि ते काय विचार मी खय जात आता. तो बघता हा ना, मग तो सांगत तुका मी खय जातोय. अरे ते का किती यायचे रुपया तुझ्यावर बघल्यावरच कळता. अण्णा थांब. पाटणकर बाईची तब्येत कशी आहे? एका काय धाड भरलीये, अडचण दूर झाली या महत्वाचं. माझं एक सल्लो ऐकशी. काय जमला तर ऐक. त्या पाटणकर बाईकडे जावचा थांबय. तुझं सल्लो नारळ देणाऱ्यांका सांग. माझा मी ठरवतोय काय तर. कुमुदिनी, आज अजिबात उठायचं नाही बघ. हे बघ सगळं करून ठेवलंय. आमटीला फोडणी दिली आहे, भात लावलाय. तू घेशील ना? नाही तर मी खरंच थांबतो आज. अहो तेवढं करूच शकते ना मी. हे बघ मी काय म्हणतो, मी आज घरी थांबतो. कशासाठी? अगं मी कामावर जाणार, सतत इथले विचार मनात येत राहणार, काळजी लागून राहणार मनाला. तिथेही नाही आणि इथेही बसून काम होणार नाही माझं. अहो नको, तुम्ही जा. थोड्या वेळाने बरं वाटेल मला. तू नक्की राहू शकशील ना? हो. काय करपलं? भात लागला का? तुम्ही अहो अण्णा, तुम्ही कधी आलात? माका कळला तुम्ही घरातच असाच. भेटू गेले. अहो जाणार होतो, पण बघा ना हिची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरकडे जाऊया म्हणतो तर ऐकत नाही. तुम्ही समजावा ना जरा हिला. अहो नाही हो, काही झालेलं नाहीये मला. अण्णा आलेत ना, तुम्ही त्यांना चहा द्या ना. अरे हो अण्णा, आज माझ्या हातचा चहा प्या. आलोच. गेली अडचण. काटो कसो काढायचो माका बरोबर काढता. मी त्रास झाला तर? असो कितीसो होणार हा. जीव जायच तर तो होणार नाही ना. काय होणार नाही. चहा. अगं सावकाश 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 सावकाश. अरे तरी सांगत होतो उठू नको जागेवरनं, आराम कर. पडतेस का जरा? नाही. अगं डॉक्टरकडे जायचंय? नाही हो, ठीक आहे. अगं मग बरं कसं वाटणार? बरा येतोय. हो. हे बघ तुला काही होणार नाहीये. मी थांबतो आज घरी. मी नाही जात ऑफिसला.
काय झालं या काका सोडून ए. गेली या. हे सरे कोण खपला आपल्याची बायको ना मग हे तू खांदो देऊक जातस सगळं सांगणार नू आता गावातला हा म्हणजे जाऊ खा ना आणि अचानक झाला ना पोटुशी होती हळूहळू तब्येत बिघडत गेली हे आपल्या अरगू काकांच्या औषधामुळे मी तर ऐकलंय की अशी सुजली असा अशी हा औषधाचा डोस आहे ना जास्त झालो की काय बाबलो गेलो होतो रघु काकांकडे नारळ ठेवून पण काय गुण मिळूक नाही हो कायच नाही झाला शेवटी गेली बाई बघवत नाही तिच्याकडे माहिती ओळखूक सुद्धा येत नाही होय माझा चुकला औषध देऊ नका होता काका सोडून गेली पण हैसरच सांग किती पैसे असतील हा सांग ना किती असतील मॉप लोकांचे पैसे असतील ना लोकांका लुबाडून लुबाडून अनंत हैसर गोळा केल्या तुका खाली नाही केलं नावाचा शोभा नाही असय चावी काय असा विसरच काहीतरी असतील यांना खरं तर तुका मारून टाकू खया हीच बंदूक माझ्या घोहाच्या हातात दिलं होतस ना रे मी माझ्या घोहाक मारून टाकलंस ना काय बिघडवलं नव्हता रे त्यांना तुझा सांग ना काय बिघडवलं नव्हता मदत होई मदत हा वही
मदत करतला माका? हा मदत हा नक्की करतले ना? ही बंदूक थंय लावशी? हा धर. बंदूक अरे थंय लाव ना. तैसर हा लावतंय आहे तुम्ही तर पाटणकरांका म्हटलात की काहीतरी बघूया, पण आपण काय बघणार आहे? आपण कशी मदत करणार अण्णांका विचारल्याशिवाय? आणि अण्णांका कळला तर? त्यांना कळलं तर काय? पाटणकर मित्रच असतात त्यांचे. हे कसला आवाज? कोण आहे यांच्या खोलीत? मदत करूया मदत करूया मदत करूया ना. डबो हा माका माहित हा डबो माझ्याकडे पण हा डबो तू अजून दाखव. मी नाही. लपून ठेव नाही तर अण्णा आरडतील. मी ठेवते हा अण्णा आरडतील. ठेवलेलं पण गेला गेला. कोणा कोण?
येतला पैशाचा झाड येतला पैशाचा झाड येतला माहिता माका सगळा माहिता पांडू तुका काय काय माहित असा रे? सगळा माहिता मग एक खरा सांग, हैसर ठेवलेलं डबो तुका माहित होतो ना? अरे हसतस काय? दात कडू नको. मग सांग, तू हैसर इलं होतस ना? होय होय. मग हे सांग, काय डबो हे ठेवलेलो? माका काय माहित? तू ना असं नाही ऐकायचं. कसा माहित नाही ताच बघतोय. हाय हाय हैसर आ हैसर हा माका काय माहित? हाय वरी वरी सांग, हैसर ठेवलेलं? हैसर हा? नाही. मग काय ठेवलं? हा हैसर. नक्की ना? हा. नक्की ना? ले काठी पण फुटली. ए पांडू, डबो नाही हैसर. नाही हा. अरे बघ खय असा. विसरलंय. शोभा, अगो काय करता हैसर? हंड घेऊन येत होता ना? हा होय, आता पांडू इलं ना मधी सांडवलं त्यांना पाणी. भरताय परत? लवकर भर आणि घेऊन ये आता. होय आणतय. सांग ना, ठेवलं? विसरलंय. मी पण लावणार. पैशाचं झाड लावणार. काय गो, दमलत काय? मग हे कामा करून दमुक होणार नाही काय? तसं पण तुझं भार आता हलको झालेलो ना. म्हणून काय कामा करूची सवय मोडली नाही माझी. पण आज शोभा काही दिसत नाही. दिसूचा पण नाही. काय सोडून गेला? नाही हो, एवढा कसला नशीब माझा. हा तिला पण काय झाला, पाटणकर बाईंची तब्येत बिघडली आहे ना, म्हणून पाटणकर गेले होते. तर त्यांच्याकडे कामाक पाठवचं आहात का काय हो? असे काय बघतात? दिसतस तितका साधा नाही हा तू. डोक्यालाही चालता तुझा. काय म्हणूचा तुमका? माका काय कळणार नाही काय. सुंटी वाचून खोकलो गेलो. म्हणजे काय तर मी तुका सांगू काय? तुमका काय म्हणूचा? माझ्यामुळे गेला ता? उद्या म्हणशाल की पाटणकर बाईची तब्येत पण माझ्यामुळे बिघडली. जा करूचा ताच करशील ना. नको ता किती करशील? खूळ लागला माका. अहो आईनी पाठवला नाही, मी नाही पाठव. बघूया आता काय करतात ते. काय बघूचा? चांगलंच हा ना. हैसर अन्नापासून लपण होता. हैसर कोणाची भीती नाही. कामाचं काम पण मिळाला आणि जीवाची पण भीती नाही. अण्णा काय उगाच हैसर जाणार नाही. अण्णा काय जातात आता? काय नाही.
तुका काय करूचा काय जायचं जाऊ दे ना. हो शोभा त्यांच्या समोर इला म्हणजे आता कसला येता हायसर असता तर इला असता. हो काय करताय? अगं राहू दे, पाय दुखतायत ना तुझे. अहो थोडस अशक्त वाटत होतं पण बरी आहे मी आता. मी ना तुझ्यासाठी मस्तपैकी आल्याचा चहा करतो. नाही नाही नकोय मला. अगं चहा तयारच आहे, आलं टाकलं की झालं. बरं पड तू, मी आलोच. अहो ऐका नकोय मला. अगं चहा घेतला की कशी तरतरी येईल बघ. अहो, काय तुम्ही कधीपासून मी इथून उठलेच नाहीये. मला जे काही हवे तुम्ही इथे आणून देताय. अशाने मी बरी कशी होणार सांगा बघू. ते काही नाही जाऊ दे. ऐकू देवा मीच आवडते. केस पण नाही विचारले. ऐक देवा. ऐक ऐक पाटणकर ओ काय ग शोभा मिळाली का हळद? अगं मी हळदीचं डबं शोधित होतोय. हे बघ इथल्या माझ्या वस्तूंना हात लावण्याआधी ना मला विचारत जायचं आणि जेवढं काम आहे ना ते पटापट आवरायचं आणि निघायचं. हा काय दिवस गेले सोनाईला अंगावर पण मिरूच्या ऐवजी त्याची लाजच वाटता. हा 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 होय. पाटणकर बाईनो सोनट्या तू इथे काय करतोयस? काय झालं? काय काम आहे? अण्णा आले होते ते मी परत पाठवून दिलं. हो पण काय काय झाला काय एवढा? त्याच्यामुळेच माझ्यावर ही पाळी इली. हा असं कानावरती हात ठेवून का बोलतोय? काय झालं? हे काय? ते अण्णांनी तुमच्यासाठी पाठवले. बोल. तुम्ही नाही घालू. हे घेऊन टाका बघू आणि माझे कान मोकळे करा. नाहीतर साडी नेसवूचा बाकी ठेवल्याने अण्णांनी ती पण नेसवतील. हा घेवा घेवा. हा आता कसा बरा वाटता. आता अण्णांका जाऊन सांगते मी. त्यांनी सांगितलेलं काम केलंय म्हणा. कितीच आहेत रे हे? किंमत काय अशी सांगूची असता काय? हा महाग असतील ना? 4840. बरं इथेच थांब. आले. हा इथेच थांब. आले. हा आवाज
हे घे. अहो, पण हे तुमका देऊ. त्यांना परत दे. आणि कितीचे होते हे? 4,840 रुपये ना? होय तर. $5,000 हे सगळं त्यांना दे. अहो, पण आणि त्यांना सांग मला काही नकोय. या मी त्यांका सांगू? नाही, नको नको, या ठेवा. सांगितलं ना दे म्हणून. अहो पण तू सगळी उधारी देऊन टाक. हा, उधारी? निघ आता. अहो, निघ म्हणते ना. हा. शोभा, अगं जेवण झालं का ग? नाही तर मसाल्याचा डबा गावात नाही. थांब आले, मीच देते.